नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोटींची फसवणूक, रत्नागिरी सायबर पोलिसांची मोठी कारवाई, दिल्लीतून मुख्य आरोपीला अटक. ग्रामसभेनंतर वादाचे हाणामारीत रूपांतर, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल, स्टील रॉडने मारहाणीचा आरोप. वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त, महावितरण विरोधात नागरिकांचा संताप, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे नुकसान. आणि चिपळूण शहरात पावसाची हजेरी, पहिल्याच पावसात रस्त्यावर तलाव, बाजारपेठेत पाणी साचल्याने त्रास. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरीतील एका नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तब्बल 1,23 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी दिल्लीतील नोएडा येथून गगनदीप भारद्वाज या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी स्वतःला बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीला मुंबईतील कॅनरा बँक खात्यातून 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची भीती दाखवली होती. त्यानंतर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावत नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने 1,23 लाख रुपये उकळले. फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर रत्नागिरी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्लीत कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फोन कॉल्सना बळी न पडण्याचा आणि कोणतेही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले. रत्नागिरी जिल्ह्यात मद्यधुंद वाहन चालकांवर लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली खेड शहर आणि परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात धडक कारवाई केली जाते. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट, जगबुडी नदी पूल तसेच शहरातील प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी करण्यात आली असून वाहन चालकांची कसून तपासणी केली जात आहे. ब्रेथ अॅनालायझरच्या साह्याने मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात रोखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसेच वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून मद्यप्राशनानंतर वाहन चालवणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील आंबडस ग्रामपंचायतीत ग्रामसभेनंतर झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी ग्रामसभा सुरू असताना काही ग्रामस्थ बाहेर पडत असताना वाद निर्माण झाला. यावेळी अमोल अशोक खेडेकर आणि संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडने तसेच हातापायांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत अमोल खेडेकर गंभीर जखमी झाले. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या अनिल खेडेकर, अदिती खेडेकर आणि अशोक खेडेकर यांना देखील शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस पुढील तपास करतात. नमस्कार, मी अदिती अनिल खेडेकर, राहणार आमडस गळवाडी. मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य आहे. काही दिवसापासून आमच्या वाडीची एक सार्वजनिक वाट बंद होती. ती वाट त्या वाटेचा आपल्या 23 नंबरमध्ये ग्रामपंचायत 23 नंबर ह्याच्यामध्ये नोंदणीसुद्धा आहे. म्हणून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एक लेटर दिला होता की आम्हाला ती वाट मोकळी करून द्यावी म्हणून ग्रामस्थांनी. पण त्यावर ग्रामपंचायतीने काही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही तहसीलदार ऑफिसला याची कंप्लेंट केली. मग तहसीलदार इथून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये लेटर आलं की तुम्ही ती वाटण्याची पाहणी करा आणि त्यांना वाट मोकळी करून द्या. परंतु ग्रामपंचायतीने फक्त पाहणी केली आणि सांगितले की तुम्ही या, आपण ग्रामसभा बसू, आपण समंजसपणे सगळ्यांना विरुद्ध पार्टीला बोलवू, ज्यांनी वाट कुणी बंद केली आहे ती त्यांना बसवू, आपण समंजसपणे आपण येऊ आणि मीटिंग काय असेल ते तुमचा निर्णय देऊ. मीटिंगमध्ये असा निर्णय झाला. आम्हाला आज ठरल्याप्रमाणे आम्ही आज तिथे गेलो होतो. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा तुमची वाट काय आम्ही मोकळी करून देत नाही. का करून देत नाहीत हे काय आम्हाला सांगितले नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता असं आम्हाला त्यांनी सरळ सरळ सांगितलं. मीटिंग संपताच आम्ही सगळे बाहेर पडत होतो. माझी फॅमिली बाहेर पडताच ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या विरुद्ध पार्टीवाल्यांनी गाडी लावली होती. त्या गाडीतून त्यांनी बाहेर पडताच माझ्या फॅमिलीवर तिथून गाडीतून रॉड काढून सरळ त्यांच्या डोक्यात घातले. अक्षरशः रक्तबंबाळ केले. माझ्या धीरांना, 2 धीर आहेत त्यांना, माझ्या स्वतःला मला धक्काबुक्की गेली. हे म्हणजे ह्या सर्वांनी ठरवून गेलं होतं का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवायची आणि मारायची होती.
हे असं त्यांचं ठरवून झालं होतं का? आणि हे जर असंच चालत असणार आहे तर ह्या कोकणात आपल्या इथे कसं जगावं हे समजत नाही आहे. माझं एवढंच असं म्हणणं आहे की आज हे माझे सासरे माजी सैनिक आहेत, म्हणजे हे माजी सैनिकावर हल्ला अजून किती फॅमिलीवर किती हल्ला होणार. काही दिवसापूर्वी आमच्याच घरावर दगडफेक झाली होती, त्याच्यावरनं पण आम्हाला ते म्हणायला गेले की तुम्ही पोलीस स्टेशनला कशाला जाता म्हणून. मग आम्ही जायचं कुठे? जर आमच्या गावातले सदस्य वगैरे जर आम्हाला हे करत नसतील तर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार ना. आज मला एवढीच इच्छा आहे, आज जे लोकांनी माझ्या धीरांना वगैरे जे काही हल्ला बिला केलेला रक्तबंबाळ केले आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी ही माझी विनंती आहे. खेड तालुक्यातील वेरळ गावातील नागरिकांना रविवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बंद पडलेला वीज पुरवठा तब्बल 8 तासाहून अधिक काळ पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. रविवारी संध्याकाळपासूनच गावात विजेचा लपंडाव सुरू होता. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अखेर पहाटे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा बंद पडला. उकाड्याच्या वातावरणात रात्रभर वीज नसल्याने नागरिकांची झोप उडाली तर दैनंदिन कामांवर देखील परिणाम झालाय. महावितरणकडून नेमका फॉल्ट शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अवघ्या तुरळक पावसानंतर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आगामी पावसाळ्यात काय होणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतायत. महावितरणने तातडीने उपाययोजना करून अखंडित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या वीज खंडितमुळे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, पर्यटन व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या या मागणीसाठी महावितरण कार्यालयात चटई टाकून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अहो साहेब, मी पण एक नागरिकच आहे. तुम्हाला जे भेडसावतं ते आम्हाला भेडसावतं, पण इथले कर्मचारी हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. इथल्या प्रशासनाला काही फरक पडत नाही. इथले काही अधिकारी एवढे मुजोर आहेत. ऊर्जा मंत्र्यांना मी निवेदन करतो, कोकण विभाग हा महावितरणचं लाईट बिल भरण्यात अग्रेसर आहे, पण सर्वात जास्त लाईट हे कोकण विभागात जातात. दापोलीसारखं पर्यटन क्षेत्र असलेलं ठिकाण, आज दापोलीमध्ये लाईट नाही. आम्ही दिवसभर कामधंदे करतो. आता काय करणार म्हणून शेवटी MSBच्या ऑफिसमध्ये झोपायला आलेलो आहे, कारण इथल्या ऑफिसमध्ये कर्मचारी कोणी नाहीत, पण तिथे पंखे चालू आहेत, लाईट चालू आहे. त्यापेक्षा आपलं घरात राहण्यापेक्षा इथे येऊन झोपलेलो आहे. आणि माझं ऊर्जा मंत्र्यांना एक निवेदन आहे, इथले कर्मचारी हे भारतीय नागरिक आहेत, ह्याच राष्ट्रात राहणारे आहेत. त्याच्यामुळे दापोलीसाठी आपण विशेष प्राधान्य देऊन काहीतरी विचार करावा, हे माझी विनंती आहे. नवी मुंबईतील उल्वे सेक्टर 8 मध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांचा संताप वाढत असून एका कामकाजी महिलेचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गेल्या काही दिवसांपासून परिसरात रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने उकाडा, अंधार आणि झोपेअभावी होत असलेल्या त्रासाची व्यथा मांडली आहे. रात्री उशिरा कामावरून घरी परतल्यानंतरही अनेक तास वीज नसल्याने विश्रांती मिळत नसल्याचं तिने सांगितलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी त्याला पाठिंबा दर्शवत महावितरणने या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मुझसे और ट्रॉमा झेला ही नहीं जा रहा है. हफ्ते भर से मैं नहीं सोई हुई हूँ. हफ्ते भर से ये रोज इन लोग रात को लाइट कट कर देते हैं 4 बजे तक, 5 बजे तक. अब तक नहीं आया. मुझे सुबह 6 बजे जाना होता है, उससे भी पहले. Not slept since a week or two. Every day I come from work at 11 PM and they cut off the light. I stay at sector 8 Ulve and I'm breaking down now. I can't handle this. Please, whoever is the concerned person of Ulve, whoever is the concerned person of sector 8, please look into the matter.
कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर चिपळूण शहरात पावसाने हजेरी लावली असली तरी पहिल्याच पावसात शहरातील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या चिखल मिश्रित पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. विशेषतः या मार्गावरून एसटी बस, ट्रक किंवा इतर अवजड वाहने वेगाने गेल्यानंतर पादचारी किंवा दुचाकी स्वारांच्या अंगावर चिखलयुक्त पाण्याचा वर्षाव होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने चिपळूण नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची निसर्गाने जणू वर्दी दिली आहे. पावसाची चाहूल देणारा लाल मखमली रंगाचा दुर्मिळ मृगकिडा सावंतवाडी तालुक्यातील सराठे येथील पत्रकार कॉलनी परिसरात शेतात आढळून आलाय. मृग नक्षत्राच्या आगमनाचे आणि पहिल्या पावसाचे प्रतीक मानले जाणाऱ्या किड्याचे दर्शन होताच शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असताना हा शुभ संकेत मानला जात असून बळीराजाने समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे येथील आर्य शिरसाट यांनी या आकर्षक मृगकिड्याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. निसर्ग आणि शेती यांच्यातील अटूट नात्याची प्रचिती देणारे हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंड येथे सुरभी हॉटेल समोर रविवारी रात्री भीषण अपघात घडला. रत्नागिरीहून मुंबई ठाणेच्या दिशेने जाणारी अल्टो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जय हिंद ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यचे संस्थान नाणीजधाम यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सिद्धी नाईक, रिद्धी नाईक, स्नेहल नाईक, सिद्धेश नाईक आणि तेजस बोरकर हे जखमी झाले असून ते ठाणे मुंबई परिसरातील रहिवासी आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रभारी मुख्याध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आता मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाली आहे. शाळा तेथे मुख्याध्यापक या महत्त्वाच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. यावेळी जिल्ह्यातील प्रभारी मुख्याध्यापकांच्या समस्या, रिक्त पदांचा प्रश्न तसेच प्रत्येक शाळेत नियमित मुख्याध्यापक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीला संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव रामचंद्र घावरे, प्रभारी मुख्याध्यापक संघटक किशोर सोनसुरकर यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सहसंचालक श्रीराम पानझडे यांनाही निवेदन देण्यात आले असून शासनाने न्याय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत शाळा तेथे मुख्याध्यापक हे धोरण प्रभावीपणे राबवावे अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेड, मुंबई ग्रामीण कुणबी युवा खेड, मुंबई ग्रामीण आणि महिला मंडळ खेड ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉलमध्ये एक दिवसीय कुणबी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला खेड तालुक्यासह विविध भागातील हजारो समाज बांधव उपस्थित होते. परिषदेत समाजातील विविध प्रश्न, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक बळकटी यावर चर्चा करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट रोशन पाटील आणि निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच संघ अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वने आणि समाज नेते सहदेव बेटकर यांनीही आपले विचार मांडले. मुंबई अध्यक्ष शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली. समाजातील एकता, प्रगती आणि संघटन शक्ती अधिक मजबूत करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला. की समाजाला आता प्रबोधनाची गरज आहे. आज खेड तालुक्यातील आमचे सर्व समाज बांधव असतील ते कुणबी समिती संघ शाखा खेड मुंबई ह्याच्या शाळेखात्याकडे एकत्र आलेले आहेत. भविष्यामध्ये असे अनेक चांगले निर्णय या समाजाच्या वतीनं माझ्या समाजातील बांधवांना काही सोयीसुविधा असतील वा अन्य काही सुविधा असतील त्या भेटाव्यात, त्यासाठी आपण सर्व एकत्र येत आहेत आणि ही एकत्र येण्याची नांदी आहे. आज 2026ची आपली कुणबी परिषद अतिशय चांगल्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली. अनेक समाज बांधवांनी यात सहभाग घेतला. कुणबी समिती संघ मुंबई शाखा खेडचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही
ही परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केली आहे. त्याबद्दल मी सर्व कुणबी समाज बांधवांच्या वतीनं कुणबी सुरू संघाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन. आणि भविष्यामध्ये आज आपण ज्या काही या उपाययोजना केलेल्या आहेत, आता मगाशी बाईसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी पंचवटी करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या विभागातील प्रमुख पदाधिकारी असतील किंवा आमचे समाज बांधव असतील त्यांना सोबत घेऊन प्रत्येक विभागामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन ते अंमलबजावणीला आम्ही ह्याच महिन्यामध्ये सुरुवात करतील आणि त्यासाठी आता लागणारे सर्व सहकार्य आमचे सर्व समाज बांधव नक्कीच या ठिकाणी करतील. कुणबी समाज युवती संघ, शाखा तालुका खेड, मुंबई ग्रामीण, त्याचप्रमाणे युवा कार्यकारिणी, महिला ग्रामीण मुंबई या संघाच्या वतीने आज या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये एक दिवसीय कुणबी परिषद आयोजन करण्यात आली होती. या परिषदेसाठी तालुक्यातून अनेक समाज बांधव 700 ते 800 समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. या परिषदेमध्ये काही समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये लग्नविधी, त्याच्यामध्ये असणाऱ्या अनिष्टविधी, त्याचप्रमाणे मृत्यूसमयी होणारे जे काही कार्य आहेत याच्यामध्ये काही बदल होणे गरजेचं आहे. या अनुषंगाने समाजाने एकमुखाने काही निर्णय घेतले गेले, त्याच्यामध्ये संवाद साधले गेले आणि अशा सगळ्यांच्या विचारमंथनातून समाज परिवर्तनवादी या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. कुणबी समाज संघ मुंबई शाखा, तालुका शाखा खेड, मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आजची जी एक दिवसीय कुणबी परिषद आयोजित केली होती ही खूप चांगल्या प्रकारे उत्साहवर्धक आणि विधायक चर्चेच्या माध्यमातून संपन्न झालेली आहे. आणि या चर्चेमध्ये खूप विधायक असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. हे सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व मुंबई आणि ग्रामीण शाखा या प्रयत्नशील राहीलच. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही बांधील राहू. त्याचबरोबर या परिषदेसाठी जास्तीत जास्त आम्ही तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही काही समाज बांधवांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही. तर त्या समाज बांधवांपर्यंत देखील या परिषदेच्या झालेल्या निर्णयाच्या अनुसार आम्ही होऊन त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि ही या परिषदेला जास्तीत जास्त संख्येनं म्हणजे जवळपास 750-800च्या संख्येनं समाज बांधव इथे उपस्थित होता. राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सावंत यांच्या स्वखर्चातून भांबेड गावडी जोड रस्ता पूर्णत्वास गेला असून या घाट मार्गाला आता माऊली घाट असे नाव देण्यात येणार आहे. गेल्या 31 वर्षांपासून भांबेड ते पंढरपूर अशी वैकुंठवासी हरिभक्तपरायण सोनूबाबा कुर्नेरकर पायी दिंडी कार्तिक वारीत सहभागी होत आहे. मात्र भांबेड ते गावडी या खडतर घाट मार्गातून वारकऱ्यांना डोंगर दऱ्या आणि अवघड पायवाटांमधून प्रवास करावा लागत होता. 2025च्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी ही समस्या आमदार किरण सावंत यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी 2026च्या वारीपूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काम पूर्ण झाले. या मार्गामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील अंतर सुमारे 35 ते 40 किलोमीटरने कमी होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. या कामाबद्दल वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु गेल्या 32 वर्षाच्या या सगळ्या अखंड प्रवासानंतर गेल्या वर्षी जी पायीवारीची प्रस्थान झालं त्यावेळेस मान्य आमदारांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्याकडे आमची ही कैफियत मांडली. आणि त्याच वेळेला आमदार साहेबांनी किरण भैया सामंतांनी एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षीची पायीवारी म्हणजे 2026ची पायीवारी ही सरळ आणि राजमार्गानं चालेल असा एक शब्द दिला होता. आणि तो सत्यात उतरताना आज आपण पाहतोय. हा घाट रस्ता अतिशय सुंदरपणे आमच्या भैया सामंतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वनिधीतून हा पूर्णत्वास गेलेला आहे. त्या कामी या रस्ता करण्यासाठी जे पोकळण आणली होती त्याचे ऑपरेटर आमच्यासोबत आहेत आदित्य वर्मा. त्यांचंही त्यांच्या जिद्दीमुळं आणि या डोंगरातल्या खडतर या मार्गातून त्यांच्या साहसामुळं हा मार्ग तडीस गेला. त्याबद्दल आम्हाला त्याचंही कौतुक करायचं आहे. हा जो कित्येक वर्ष प्रलंबित मार्ग होता म्हणजे आमच्या सोनूबाबा पायीदिंडी सेवा संस्था भांबेड ते पंढरपूर ही पायीवारी कार्तिक वारीला असते. आणि गेल्या वारीला आमदार किरण भैया सामंत हे ज्या वेळेला दिंडी प्रस्थान होते त्यावेळेला इथे समाधीच्या इथे आले होते आणि त्याने जो शब्द दिला होता पुढच्या वर्षी जो मार्ग आहे आपला भांबेड ते गावडी घाट हा कित्येक वर्ष खडतर प्रवासाचा मार्ग आहे. आणि त्यासाठी आमदार किरण भैया सामंतने शब्द दिला होता पुढच्या वर्षी जी वारी जाणार ती मोठा रस्ता किंवा राजमार्ग होईल असा जो शब्द दिला तो पूर्णत्वाला आणण्यासाठी किरण भैया सामंत यांनी
स्वखर्चाने तो पूर्ण केला. ची पूर्तता स्वप्नाची पूर्तता खऱ्या अर्थाने माननीय आमदार भैया सामंत यांनी कोल्हापूर हद्दीपर्यंत हा रस्ता करून मातीकाम करून आम्हाला जाण्याची पायवाट केली आहे. परंतु भविष्यात आपल्याला जर ह्या भागाचा विकास करायचा असेल, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे जोडण्याचं मोठं काम या भविष्यात ह्या रस्त्यांनी होणार आहे. याचा बाजूचे 2 आंबाघाट आणि अनुस्कुरा घाट यांचा विचार करता हा लांजा तालुक्यासाठी खूप जवळचा मार्ग होणार आहे. 2 पर्यायी घाटमार्गांना हा पर्याय म्हणून होऊ शकतो माऊली घाट, आणि त्या मार्गाचं अंतर भविष्यात जर पूर्ण झाल्यानंतर 25 ते 30 किलोमीटरनी हे अंतर कोल्हापूरपर्यंत, लांजा ते कोल्हापूर हे अंतर 25 ते 30 किलोमीटरनी कमी होणार आहे. कृष्णारी माऊली घाटाचं काम चालू झालं आणि त्या घाटाच्या खोदकामासाठी जी पोकलंड आली, त्या पोकलंडवरती ऑपरेटर असलेला आमचा आदित्य वर्मा हा UPतून खरा आहे, UPच्या जिल्हा गोडामधून आहे. परंतु इथे आल्यानंतर आमची तळमळ आणि जे पायीवारीकऱ्यांसाठीची सेवा हे त्याने गृहीत धरून त्याने इतका रामाचा दूत जसा हनुमान तसा आमच्यासाठी हा येता हनुमान म्हणून प्रगटला. आणि कोणताही त्रास, त्याची कठीणाई काही मनात न घेता अगदी जेवणानंतर दुसऱ्या मिनिटाला तो जाऊन मशीनवर बसायचा, कारण मला हा घाट त्याच्या टार्गेटमध्ये त्याला पूर्ण करायचा होता. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं हा महत्त्वाचा होता. आणि त्या पद्धतीनं त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या साहसाला जे काय त्याचे गुण वर्णनासारखा काय शब्द नाही आमच्याकडे, परंतु याच्यामुळे हा पूर्णत्वास गेला. त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्याचा छोटासा सत्कार देखील छोटेखानी केला. परंतु भविष्यात पायीवारी जेव्हाचं प्रस्थान होईल त्यावेळेला त्याला आम्ही आवर्जून बोलवणार आहोत आणि त्याला या आनंद सोहळ्यात त्याला सहभागी करून घेणार आहोत. आणि अशी सेवा त्याच्याकडून इतर ठिकाणी देखील व्हावी. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने ऐतिहासिक पालगड किल्ल्यावर शिवध्वज पालगड अभियान आणि अभ्यास मोहिमेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजन आणि अभिषेकाने झाली. संस्थेचे अध्यक्ष अजय शेठ गोगावले आणि वनश्री गोगावले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. तसेच अमर काते आणि पूनम काते यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. इतिहास अभ्यासक शैलेश निकम यांनी पालगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाबाबत मार्गदर्शन केले. याचवेळी महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने पालगड किल्ल्यासाठी उभारण्यात आलेल्या सोलर स्ट्रीट लाईटचे अनावरण करण्यात आले. गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि इतिहास जतनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने आयोजित फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह 2026 संडेज ऑन सायकल हा उपक्रम अलिबाग येथे उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. वरसोली फाटा, बुरुमखान, महावीर चौक मार्गे अलिबाग बीच पर्यंत ही रॅली काढण्यात आली. नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि नशामुक्त भारताचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था, सायकलस्वार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अलिबाग बीच ते रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी सायकलस्वारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.